हमारे अंबरनाथ के नेता और हमारे अंबरनाथ व्यापारी संगठन के संयोजक और हमको सलाह देने वाले ऐसे अरविंद वाडेकर का एक सपना था कि क्यों नहीं एक अंबरनाथ में एक ठंडा शरबत और कलिंगर महोत्सव का एक आयोजन किया जाए। उन्होंने एक मीटिंग लिया और हमारे अंबरनाथ व्यापारी संगठन और अंबरनाथ मानव सेवा चैरिटेबल ट्रस्ट के सभी मेंबरों ने ताबड़तोड़ हामी भरी और ये 2 दिन के अंदर आपके सामने जो कार्यक्रम है वो 2 दिन के अंदर हम लोग ने ये पब्लिक के लिए चालू किया है। तो मैं सबसे पहले धन्यवाद देता हूँ अरविंद वाडेकर जी का, जिन्होंने उनको दिमाग में इतना अच्छा एक सोच आई है और हम लोग अंबरनाथ व्यापारी संगठन के सब मेंबर मिलके और ये अच्छे में अच्छा जो अंबरनाथ में इतनी गर्मी जो 2 दिन से हो रही है वो गर्मी के लिए खास क्या है तो ये कलिंगर है और ठंडा पानी ऐसी जो आयोजन है आज यहाँ पे किया गया है। अंबरनाथमध्ये मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि अंबरनाथचे व्यापारी बंधू सर्वजण मिळून अनेक वर्ष मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 10 रुपयामध्ये शिवभोजन थाळी देतात आणि मागचे कित्येक महिने कित्येक वर्ष उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याची आणि गुळाची व्यवस्था करतात। त्याच्यामध्ये आमचे कोचिंग दल असतील, आपले शिक्षण शाखेमधले सगळे पदाधिकारी असतील, व्यापारी बंधू आहेत, सगळ्यांचा सहभाग असतो। सगळेजण स्वतःच्या पैशाने ही सर्व अंबरनाथकरांना सेवा देतात। सर्वजण मिळून कलिंगड महोत्सव लोकांना थंड कलिंगडाचा ज्यूस आणि कलिंगड खाता यावं पोट भरून। उन्हाळ्याचा दिवस आहे, ऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपण बघताय की काल ठाणे जिल्ह्यामध्ये 42 डिग्रीपर्यंत गरमी गेली होती। आपल्याला मिळणाऱ्या सगळ्या सुखसोयी त्या लक्षात घेता आपल्याला अंबरनाथमध्ये त्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शहर शाखा व्यापारी बंधू आणि मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच असे उपक्रम राबवते आणि त्याचा लाभ तुम्ही बघताय सगळे अंबरनाथकर घेतात। हा ठाणे जिल्ह्यात प्रथमच कलिंगड महोत्सव, कलिंगड ज्यूस, कलिंगड खाण्याचा महोत्सव हा आपण ठेवलेला आहे आणि अंबरनाथकरांनी आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की त्यांनी आज उन्हाच्या तडाख्यात भरभरून कलिंगड खावं, पोटामध्ये पाणी जास्तीत जास्त जावं आणि आपली तब्येत चांगली राहावी, आपलं आरोग्य चांगलं राहावं याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे। आमच्या व्यापारी बंधूंचं, आमच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद आणि मंडप, स्टेज आणि सगळी व्यवस्था हे जे कलिंगडाचं एक डेकोरेशन केलेलं आहे ती सगळी मंडळी यांचं मनापासून धन्यवाद देतो। जय हिंद, जय भारत। कोणार्क, अपना शहर, अपनी बात।